सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती दृढ होते. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर असतील. खांदे कोपरं शिथिल. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. नाक चोरलं असेल, सर्दी झाली असेल तर कृती टाळायची आहे. तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. उजव्या नाकपुडीने एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि श्वसन मार्ग शुद्धीला सुरुवात. 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. दहा आवर्तन झाली की मग कृती थांबवायची. डावा हात गुडघ्यावर येईल. जाणे उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा अनुभव. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. डावीने ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि श्वसन मार्ग शुद्धीला सुरुवात. 10 आवर्तन. कृती थांबायला हरकत नाही. उजवा हात गुडघ्यावर येईल. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला बदल, त्याचा मागोवा. हलकसे स्मितहास्य चेहऱ्यावर. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. पाठीचा कणा सरळ आहे. मान मध्यभागी. डोळे उघडत मिटलेले आहेत. चेहरा अगदी शांत. पहिल्या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार काही क्षण शांत. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे आणि ती अजून अनुकूल करण्यासाठी करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर
आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण भक्तिभाव मनामध्ये साधनेला सुरुवात करा. ओम शांती. सावकाश उलट चाल. कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली येतील क्रमाक्रमाने. मस्त वजन. नेत्र स्पर्श. संपूर्ण हात आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना लावायचे आहेत. ती ऊब आपल्या पूर्ण चेहऱ्याला द्यायची आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी घेऊन पुढे. हरी. दोन्ही पाय समोर. हात मागे. पाठीचा कणा आपला सरळ असेल. थोडेसे आता आपण पावलं पुढे मागे करणार आहोत. पावलं स्वतःकडे आधी खेचून घेऊया. एकत्रित दोन्ही पावलं स्वतःकडे खेचून घेऊया. अँकल पासून पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं आणि मग जमिनीकडे या प्रकारे. हा, एकदा वर मग खाली. हा, बरोबर. आता श्वास घेत वर नेऊया. श्वास घेत वर, पावलं स्वतःकडे आणि श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायचं. सावकाश उजवीकडे न्यायचा पाऊल. बरोबर. उजवीकडे आणि डावीकडे. 2 3 4 5. छान. मध्यभागी येऊन थांबायचं आणि मग विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. मध्यभागी येऊन थांबायचं. ओके, काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम कविता मॅडम, काही हरकत नाही. किंवा असं जॉईन करून काही नाही केलं तरी चालेल. स्वस्त बसून ना, काही हरकत नाही. व्हिडिओ बंद करू. सुरुवात करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता आपण करणार आहोत आपलं नी बेंडिंग आणि रोटेशन. त्यासाठी आता आपल्या हाताची पकड उजव्या आपल्या गुडघ्याच्या खाली द्यायची. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. हा, आणि ती उजव्या गुडघ्याच्या खाली या प्रकारे. हा, बरोबर. आणि आता जमिनीला घासत घासत उजवा पाय फोल्ड करायचा आणि सरळ. हा, बरोबर. फोल्ड उजवा पाय. फोल्ड म्हणजे असा 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 उभा. दिसतोय? हा हा. आपल्या हाताची पकड द्यायची आहे गुडघ्याच्या खाली. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आणि ती उजव्या गुडघ्याच्या खाली. उजवा उजवा. आणि मग उजवा पाय फोल्ड आणि मग सरळ. मी दिसतीये बरोबर? माझी कृती दिसतीये ना? पाय फोल्ड आणि सरळ. हा, बरोबर. पाय फोल्ड सरळ. फोल्ड सरळ. छान. परत मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता पाय वर करायचा आणि मग खाली. 1 2 हा 3 4 5 6 7 8. बरोबर. 9 10. बरोबर. छान. आणि आता क्लॉकवाईज रोटेशन करूया. 1 मोठं वर्तुळ करायचंय. 2 3 4 5. बरोबर. अँटी क्लॉकवाईज करूया. 1 2 3 4 5. उजवा पाय सावकाश खाली सरळ करा. मग ह्याच कृती डाव्या बाजूने. डाव्या गुडघ्याच्या खाली आपल्या हाताची पकड द्यायची आहे. डावा गुडघा सॉरी आणि डावा पाय आता जमिनीला घासत घासत फोल्ड करायचा आणि मग सरळ. 1 फोल्ड सरळ. आता थोडंसं आपण श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत पाय फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. बरोबर. श्वास सोडत सरळ. हा, छान. आता पुन्हा पाय फोल्ड करायचा
आणि तो पाय वर आणि खाली. 1 वर खाली, 2 वर खाली, 3 वर खाली, 4 वर खाली, 5. आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. मोठं वर्तुळ 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. सावकाश डावा पाय खाली. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर मान मागे सैल सोडून घे. आणि करूया आता बटरफ्लाय. दोन्ही पावलं एकमेकांना जुळून घ्यायचे. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त गायनॅक रिलेटेड जे काही आपले अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होते. बघा, जेव्हा आपण प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा बटरफ्लाय करायला सांगतात नॉर्मल डिलिव्हरीसाठी. दोन्ही आता आपण पावलं जुळली. आता आपल्या हाताची पकड पुन्हा आपल्या पावलांच्या खाली. हा, बरोबर. पाठीचा कडा सरळ ठेवायचा, मान मध्यभागी. आणि आता आपण अगदी सावकाश करणार आहोत. श्वास घेत घेत आपल्याला दोन्ही गुडघे वर घ्यायचे. श्वास घेत घेत वर, बरोबर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. जेव्हा आपण श्वासाशी आधारित करतो तेव्हा आपल्या पूर्णपणे जांघेच्या इथे थाय मसल्सला कसा स्ट्रेच आणि ताण मिळतो त्याकडे लक्ष द्यायचं. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, जास्तीत जास्त वर, आणि श्वास सोडत खाली. आणि आता आपण थोडीशी जलद हालचाल करूया. सुरुवात करूया. हाताची पकड पुन्हा घट्ट आणि थोडीशी जलद हालचाल. हा, बरोबर. आता बघा, आपले पाय जे आहेत हे फुलपाखराप्रमाणे दिसतात. जसं फुलपाखरू बागेमध्ये उडतं त्याप्रमाणे आपले पायांची हालचाल दिसते, म्हणून याला बटरफ्लाय किंवा तितली असं म्हणतात. छान. सावकाश कृती थांबूया. कृती थांबवायची आहे आणि दोन्ही पाय सरळ करायचे. सरळ. पूर्णपणे आपले थाय मसल्स जे आहेत, जांघेचा भाग ताणला गेला होता, सरळ केल्यामुळे थोडंसं बरं वाटतं आपलं. आणि आता आपण करणार आहोत चक्की चालू. घरी गावाला कसं आपल्याकडे जातं असतं आणि आपण असं पीठ तळतो त्याप्रमाणे कृती करायची. दोन्ही पायांमध्ये छानपैकी अंतर घ्यायचं. जास्तीत जास्त अंतर. हा, बरोबर. छान. हा, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. हा, आणि तळवे आता आपले स्क्रीनकडे जाऊ. हाताचे तळवे समोर. हा, बरोबर. बघा, पूर्णपणे आपले हात सुद्धा ताणले गेले, पाय सुद्धा छान ताणले गेले. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. वर, बरोबर. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज रोटेशन करायला. उजवीकडून डावीकडे गोल फिरत जाईल. 1, आपली हाताची पकड जी आहे ना ती जमिनीला लागते का बघा. 2, हा, 3, अगदी सावकाश सावकाश, 4 आणि 5. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं. अगदी सावकाश. खूप छान करताय. आणि आता विरुद्ध बाजूने करूया. डावीकडून उजवीकडे. आपले हात जमिनीला टेकू देत, म्हणजे छान आपल्याला असा तो पूर्णपणे गोलाकार जो आपल्याला इफेक्ट आहे तो मिळतो. 2, 3, 4, 5. छान. 5 वेळा झालं की मग थांबायचं. सावकाश दोन्ही हात खाली करायचे. पायांमधलं अंतर कमी करायचं आणि विश्रांती. जेव्हा आपण बटरफ्लाय वगैरे करतो तेव्हा कमरेतनं पुढे झुकाय, म्हणजे लोअर बॅक जे असेल तिथून पुढे झुकायला सुरुवात करायचं. नॉर्मली आपण कसं असं आधीच पुढे झुकतो, तर तसं न करता आपल्या लोअर बॅक मधून पुढे झुकलं की जरा थोडंसं आपल्याला करायला पण सोपं जातं. आज आपण बघणार आहोत मार्जन आसन. तर आधी बघून घ्या कसं केलं जातं. मार्जन आसन कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे जर कोणाला स्पॉन्डिलोसिस असेल तरच आपण हे आसन टाळू शकतो. स्पॉन्डिलोसिस असेल तर, किंवा तीव्र प्रकारची पाठदुखणी असेल तर, किंवा कमरेचा सुद्धा स्पॉन्डिलोसिस असतो, तिथले जे मणके आहेत त्याच्यामध्ये जर गॅप असेल तर हे आसन करणं टाळायचं आहे. बाकी याला विशेष अशी कॉन्ट्राइंडिकेशन नाहीये. तर हे कसं करायचं आधी आपण बघून घेऊया. मार्जन आसन सोपं आहे. याचे लाभ
थायरॉइड प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक मानलं जातं. त्याचबरोबर पाठीची जी दुखणी आहे ती कमी होतात, आपला पाठकडा लवचिक होतो, आपला बराचसा जो शरीराचा भार आहे तो आपल्या पाठकड्यावरती आधारलेला असतो. तिथे थोडीशी जरी दुखापत झाली की आपल्याला सगळ्या प्रकारचे त्रास होतात. त्यामुळे आसनं जी आहेत आपली योगासनं ही बरीचशी आपल्या पाठकडा, आपलं पोट याच्यावरती आधारलेली आहेत. म्हणजे ही जी म्हणजे आपला जो आपलं मेटाबॉलिझम म्हणजे आपली जी प्रतिकार क्षमता आहे, रोगप्रतिकारक क्षमता ही सगळी याच्यावरती आधारलेली आहे. इथे जर आपण व्यवस्थित असू तर आपल्याला पुढे म्हणजे कुठलाही त्रास होणं किंवा कुठलाही रोग आपल्यापासून थोडेसे दूर राहतात. तर मार्जनासनसाठी आपल्याला वज्रासन सुरुवातीला करायचं आहे. एक-एक पाय फोल्ड करून वज्रासन. आता वज्रासन करताना त्रास होत असेल, अँकलमध्ये समजा प्रॉब्लेम आहे, तर मग डायरेक्ट जरी तुम्ही ही स्थिती घेतली तरी चालेल. ज्यांच्या अँकलमध्ये त्रास आहे त्यांच्यासाठी सूचना. आधी बघून घ्या कसं केलं जातं मार्जरासन. वज्रासनामध्ये आल्यानंतर आपल्याला गुडघ्यावर उभं राहायचंय. गुडघ्यावर उभं राहिलं की आपल्या गुडघ्यांमध्ये आपल्याला शोल्डर एवढं अंतर घ्यायचं. तर हे कसं घ्यायचं? आधी थोडेसे गुडघे लांब करायचे. पुन्हा आपल्या सीटचा भाग आपल्या टाचांवर टेकवायचा आणि मग आपला हात आहे, कुठल्याही एका हाताने आपल्याला हे माप घ्यायचं. एका हाताचं कोपर, तर समजा मी उजवा हात घेतलाय, उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावलाय आणि त्यानंतर उजव्या हाताचा जो पंजा आहे त्याप्रमाणे डावा गुडघा ऍडजस्ट करायचा. या प्रकारे जेव्हा आपण अशा प्रकारे माप घेतो तेव्हा ते बरोबर आपल्या शोल्डर एवढं माप होतं. आता तुम्हाला मी दाखवते पुढची कृती म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर आपले दोन्ही जे हाताची कोपरं आहेत ही दोन्हीही गुडघ्यांना या प्रकारे अशी चिटकवून घ्यायची. दोन्हीही हातांचे तळवे जमिनीवर असतील, पाचही बोटं जुळलेली. ही स्थिती आपली पक्की झाली की मग खांद्यातनं दोन्ही हात आणि गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करायचे. आता बघा तुमच्या लक्षात येईल की आपलं संपूर्ण जे शरीर आहे माझं ते एकाच सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. बरोबर? कारण की आपण व्यवस्थित गुडघ्या आपल्या शोल्डर एवढं माप घेतलंय त्यामुळे. आणि त्याच्यानंतर मार्जरासन भाग 1 आणि 2 अशा 2 प्रकारे आपल्याला ही कृती करायची. आता मी थोडीशी क्रॉस होते तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी. मार्जरासन भाग 1 करण्यासाठी करताना आपल्याला आपली मान जी आहे ती हळूहळू सिलिंगच्या दिशेने घेऊन जायची या प्रकारे. आपली नजर सिलिंगकडे असेल. आता इथे आपल्या पूर्णपणे गळ्याच्या इथे ताण येतो, पोटाचे स्नायू ताणले जातात, पाठकड्याला अंतर्वक्र आकार पडतो. हा झाला मार्जरासन भाग 1. उलटकर करताना सावकाश मध्यभागी एक मान, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी ही पुढची कृती करणं शक्यतो टाळायचं असतं. आता मार्जरासन भाग 2 इथे आपल्याला हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची. चिन लॉक पोझिशन या प्रकारे. म्हणजे बघा आता मगाशी जिथे पाठकणा आपल्याला दाब होता तिथे आता पाठकण्यावरती ताण येतो आणि आपल्या पूर्ण गळ्यापासून ते पोटापर्यंतच्या भागावरती दाब येतो. म्हणजे इथे आपल्याला विरुद्ध साईडने ताण आणि दाब जाणवतो मार्जरासन मध्ये. म्हणून हे थायरॉइड प्रतिबंधात्मक मानलं जातं. आणि मग आसन सोडताना सावकाश मान मध्यम आणि मग वज्रासनामध्ये स्थिर. ठीक आहे, सुरुवात करूया. सोपी कृती आहे. एका हळूहळू वज्रासनामध्ये या. आता वज्रासनामध्ये समजा थोडासा त्रास होत असेल डायरेक्ट अँकलवर बसायला, हा ठीक आहे, काही हरकत नाही. फक्त मार्जरासन करताना पावलं जमिनीकडे फ्लॅट असू देत. हा काय तुमचं नाव संध्या, तुमचं नाव संध्याच आहे का की वेग शिवानी? ठीक आहे ठीक आहे, तुम्ही टाईप करा कारण की मला ऐकू नाही येणार. फक्त पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवा. हा ती वरती नाही करायची, माउंटन नाही करायचं. हा बरोबर आहे, तुमची बरोबर आहे. हा बरोबर. आधी वज्रासनामध्ये बसूया. थोडा वेळ वज्रासनामध्ये बसायचंय. लगेच घाई न करता डोळे बंद, दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवायचे. डोळे बंद. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून घ्यायचंय. गुडघ्याला गुडघा समोरून जुळलेला आहे. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना जुळलेले आहेत. इथे थोडा वेळ स्थिर झाल्यानंतर मग आपल्या गुडघ्यावर उभं राहायचं. आता गुडघ्यांवर उभे राहा. बरोबर. आता आपण मार्जरासन करण्याच्या आधी थोडंसं गुडघ्यांवरती चालूया. थोडंसं
गुडघ्यांवरती मॅट वर चालायचंय. हा, जर चटई किंवा चादर असेल तर गुडघ्यांना दुखापत होईल. थोडेसे गुडघ्याच्या स्नायूंना आपण मसाज देऊया. हा, बरोबर, छान. मॅट वरती चाला. आता बॅलन्स जातो असं वाटत असेल तर कमरेवर हात ठेवायची आणि मग चालेल. गुडघेदुखीचा जर त्रास होत असेल तर असं चालल्याने तो थोडासा कमी होतो. ते स्नायू तिथले जे आहेत ते बळकट होतात. बरोबर, छान. आपण हा प्रकार कधीच करत नाही, दुर्लक्षित भाग असतो, म्हणून ह्या अशा थोड्याशा आपल्या आसनांच्या वेळेला थोडंसं असं केलं की आपले गुडघे सुद्धा बरे होतात. छान. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता सुरुवात करूया मार्जरासनला. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर, आपल्या शोल्डर एवढं. हाताच्या आधाराने ते माप मोजून घेऊया आपण. कुठल्याही एका आधाराने मोजून घ्या. आडवा ठेवायचा. हा, बरोबर बरोबर. थोडंसं ऍडजस्ट करायचं. बरोबर आपला कोपरापासूनचा जो पुढचा हात आहे तेवढं जे अंतर आहे ते आपलं शोल्डर एवढं अंतर असतं. हा, छान, बरोबर. आणि आता दोन्ही गुडघे आपले हाताचे कोपर दोन्ही गुडघ्यांना लावून घ्यायचे. हा, चिटकून घ्यायचे दोन्ही गुडघ्यांना, बरोबर. आणि मग खांद्यातनं दोन्ही हात आणि गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ सरळ. हा, बरोबर बरोबर, परफेक्ट, खूप छान. आणि आता नजर जी आहे ही आता आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. तिथे नकळत आपले पोटाचे स्नायू ताणले जातात, तर ते अगदी ढिले सोडून द्या जमिनीच्या दिशेने. चेहरा शांत. आपल्याला खूप छान जमणार आहे हे जे आपण आसन करतोय नवीन. हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असू दे. एकदम श्वास पूर्णपणे आता सोडून देऊया. मार्जरासन भाग 1 करण्यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत हळूहळू आपली मान जी आहे ही सिलिंगच्या दिशेने जाईल. नजर आपली सिलिंगकडे असेल. बरोबर, खूप छान. आणि अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, नकळत तोंड पुढे जातं, तिथे तोंड बंद. आणि आता बघा, डोळे अलगद मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपण जो काही आपली देहधारणा आहे त्याचा मागोवा घ्यायचा. गळ्यापासून पोटापर्यंत सगळे स्नायू आपले ताणले गेले, त्याकडे लक्ष. पाठकड्याला अंतर्वक्र आकार मिळालेला आहे त्याची जाणीव. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने ढिले सोडून द्यायचे, अगदी सैल. प्राणधारणा, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. खूप छान. हरिओम. उलट चालू करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत हळूहळू आपली मान मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. करूया मार्जरासन भाग 2. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन. हनुवटी आपल्या गळ्याला लॉक होऊन जाईल आणि आता पाठीचा कणा जो आहे आपला तो सिलिंगच्या दिशेने ताणला जाईल आणि गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना छान असा दाब मिळालेला आहे. पाठकणा अंतर्वक्र आकार आलेला आहे. आणि आता इथे थोडा वेळ थांबायचं. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. छान, खूप छान. मांजराला कसं आपण असं जेव्हा आपण असं उचलतो त्या पाठला धरून, तसा हा आपल्याला बाक मिळतो आपल्या पाठकण्याला. कमानीसारखा आकार. आणि आता सावकाश उलट चालू करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत सावकाश मान मध्यभागी. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. अजून एकदा करूया आपण ही स्मृती. हळूहळू आपली मान सिलिंगच्या दिशेने जाईल. सावकाश मान सिलिंगच्या दिशेने. नजर आपली सिलिंगकडे. उलट चाल. सावकाश मान मध्यभागी. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आणि मार्जरासन भाग 2. हळूहळू हनुवटी गळ्याकडे. गळ्याला हनुवटी चिटकवून द्यायची. थोडा वेळ थांबायचं.
आणि सावकाश मध्य दोन्ही, मान मध्य दोन्ही. पुन्हा दोन्ही पाय जोडून द्यायचे आणि वज्रासनामध्ये स्थिर किंवा साधी बैठक, अँकल मध्ये प्रॉब्लेम असेल तर साधी बैठक घाला, काही हरकत नाहीये. ज्याला वज्रासनामध्ये बसायचंय त्यांनी वज्रासनामध्ये बसलात तरीही चालेल. डोळे अलगद मिटून घेऊया आणि आपण जे मार्जरासन केलं त्या संपूर्ण आसनाचा मनातल्या मनात मागोवा. कुठे ताण कुठे दाब आलेला होता, मनगटाच्या इथे थोडंसं तुम्हाला प्रेशर वाटत असेल, आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. हा बरोबर. आणि आता हाताचे पंजे जे आहेत हे विरुद्ध दिशेला, हाताचे पंजे बरोबर असे सरळ करायचे. म्हणजे दुसरे आपलं उजव्या हाताचा पंजा उजव्या दिशेला, डाव्या हाताचा पंजा डाव्या दिशेला. हा आणि असे वर करायचे वर. हा बरोबर बरोबर. हा आणि आता ते खाली करा, जमिनीच्या दिशेने जाऊ दे. बरोबर. आणि वर खाली वर, मनगटाला थोडंसं प्रेशर आलं होतं म्हणून. खाली वर खाली वर. बरोबर. हाताची मूठ वळून घेऊया, अंगठा हात आहे त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घेऊया आणि मग रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. सावकाश दोन्ही हात खाली आणि एकेका पायाने मग वज्रासन सोडून देऊया. एक एक पाय सरळ करूया आणि वज्रासन सोडून देऊया. अँकलचे इथे ताण वाटत असेल तर थोडीशी पावलं एकमेकांवरती अशी करून घेऊया, म्हणजे ताण आपला निघून जाईल. बरोबर. आज आपल्याला दंड स्थितीमध्ये त्रिकोणासन बघायचंय. तर आधी हे बघून घ्या कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करू. तुम्ही विश्रांती स्थितीमध्ये बसा, बैठक स्थितीमध्ये. मी आधी दाखवते त्रिकोणासन कसं केलं जातं. दंड स्थितीमध्ये यायचं. त्रिकोणासन करताना आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. ह्याच्या नावातच आपल्याला कळतं की आपला पूर्ण शरीराचा जो आकृतीबंध आहे तो त्रिकोणासारखा दिसतो, म्हणून याला त्रिकोणासन किंवा परिवृत्त त्रिकोणासन ऍक्च्युली याला म्हणतात. कारण की आपण एकाच वेळेला आपल्या पाठकण्याला स्ट्रेच देतो, ट्विस्ट देतो, त्याचबरोबर तिथे थोडासा दाब सुद्धा असतो. दोन्ही पायांमध्ये छानपैकी अंतर घ्यायचंय, दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे आणि त्याच्यानंतर एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना थोडंसं मागे झुकायचं आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. आपली अपर बॉडी म्हणजे उत्तमांग, कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीला समांतर येतो. त्यानंतर आपला उजवा जो हात आहे हा हळूहळू जमिनीच्या दिशेने जाईल, डावा हात डोक्याच्या दिशेने वर, जमिनीला घासत घासत उजवा हात उजव्या पावलाच्या दिशेने जाईल, डाव्या पावलाच्या दिशेने जाईल. डाव्या पावलाचं घोटा पकडायचा प्रयत्न करायचा किंवा जे काही पोटरी तुमचा हात जिथपर्यंत जाईल ते पकडायचा प्रयत्न. त्यानंतर नजर जी आहे ही आपली जो हात वर आहे, डावा हात वर आहे त्याच्याकडे असेल. आता इथे आपल्या पाठकण्याला ताण येतो, दाब येतो, पीळ येते, वक्रता येते. इथे थोडा वेळ थांबल्यानंतर उलट चाल करताना हळूहळू पुन्हा एकदा उजवा हात खांद्यातनं सरळ, मग कमरेतनं सरळ आणि मग हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा पुन्हा झुकायचं आहे पुढे, फॉरवर्ड बेंड. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल, उजव्या पावलाचा घोटा पकडायचा प्रयत्न किंवा पाऊल पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे आणि पाचही बोट जुळलेली. उलट चाल करताना सावकाश दोन्ही हात खांद्यातनं सरळ, मग कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी करायचं आणि मग विश्रांती. ठीक आहे, समजलं? सोपं आहे तसं करायला, फक्त स्ट्रेच इथे आपल्याला थोडा जास्त भेटतो. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती, मान मागे सैल सोडून घेऊया आणि सुरुवातीला आपण करणार आहोत कटी चक्रासन.
दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आपण काल बघितलेलं आहे तशीच आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार आहोत. डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे डावीकडे, उजव्या दिशेने मागे वळून डावी टाच पाहायची आहे. मध्यभागी यायचं. मग उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर, डाव्या दिशेने मागे वळून डावी टाच, उजवी टाच पाहायची. थोडीशी जलद हालचाल सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी येऊन थांबायचं. छान. आणि आता करूया आपण परिवर्तित त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, जास्तीत जास्त अंतर. बरोबर. यथाशक्ती प्रयत्न. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर, पाठीचा कणा सरळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झोपूया. हा बरोबर, छान. आणि मग आता उजवा हात जमिनीच्या दिशेने जाऊ दे आणि मग तो हळूहळू डाव्या पावलाकडे जाऊ दे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजा. आता इथे डाव्या हाताची पाचही बोटं जोडलेली ठेवायची. खूप छान, खूप सुंदर. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवायचा आहे. आणि आपण जो आपला कृतीबंध आहे, आपल्या कमरेच्या ठिकाणी पाठीच्या कण्याला ताण, दाब आणि पीड वक्रता आलेली आहे, त्याची जाणीव. दोन्ही पाय आपले ताणले गेले आहेत. सावकाश उलटसर करूया. हळूहळू उजवा हात खांद्यातनं सरळ करायचा, कमरेतनं सरळ व्हायचं. दोन्ही हात खाली. सावकाश. आपल्याला ना सवय नसते आपल्या बॉडीला जास्त स्ट्रेच ताणून द्यायची, त्यामुळे कदाचित थोडासा बॉडी पेन होऊ शकतो क्लास झाल्यानंतर. तर हळूहळू जशी सवय होईल तसा तो बॉडी पेन सुद्धा आपला कमी होईल. पण कुठेही न थांबता साधना यथाशक्ती चालू ठेवायची आहे. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झोपूया. डावा हात आता जमिनीच्या दिशेने जाईल आणि मग तो हळूहळू उजव्या पावलाकडे, उजव्या पावलाचा गोटा पकडण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजव्या हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत. आपल्याला पाऊल, गोटा किंवा पोटरी जे काही पकडता येईल ते पकडण्याचा प्रयत्न. खूप छान. मान आपली वर आहे, नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे आहे. आता विरुद्ध साईडने आलेला कमरेच्या ठिकाणी ताण, दाब आणि पीड त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. हिप जॉईंट्सला सुद्धा एक छानपैकी स्ट्रेच मिळतो. सावकाश मध्यभागी. डावा हात खांद्यातनं सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करायचंय आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. पूर्णपणे आपले पायाचे स्नायू स्ट्रेच झालेत, त्याकडे लक्ष. आणि आता आपण बघणार आहोत हस्त उत्थानासन आणि हस्त पादासन. आता ह्या ज्या दोन्ही कृती आहेत त्या आपल्याला सूर्यनमस्कारासाठी उपयोगी पडणार आहेत. तर कसं करायचंय, दोन्ही पाय असे जुळलेले ठेवायचे. सुरुवातीला उजवा पाय आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा. या प्रकारे मी दिसते ना प्रत्येकाला व्यवस्थित कृती लक्षात येते ना. उजवा पाय आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा आहे आणि मग हस्त उत्थानासन म्हणजे हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. या प्रकारे थोडस बॅकवर्ड बेंड घ्यायचं आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची आणि दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचे. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर किंवा दोन्ही हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. आणि कपाळ जे आहे हे उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न, अट्टाहास नाही. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातून आपल्याला सरळ ठेवायचे. ज्यांचे हात जमिनीपर्यंत नाही पोहोचू शकत त्यांनी ते या प्रकारे सैलसर सोडायचे. आता इथे जो आपला रक्तप्रवाह आहे हा डोक्याच्या दिशेने होतो, त्यामुळे उलट चाल करताना हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं. अगदी सावकाश, कारण की रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होत असतो. जर आपण झटक्यात वर आलो तर आपल्याला थोडस बॅलन्स जातो किंवा थोडीशी चक्कर येण्याची संभावना असते. म्हणून
ठीक आहे. सुरुवात करूया मग. दोन्ही पाय जोडलेले. आता ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, म्हणजे खूप जास्त प्रमाणात ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचबरोबर हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी फॉरवर्ड बेंडिंगची आसनं करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे किंवा यथाशक्ती प्रयत्न करायचे. माझ्या सूचनेची वाट न बघता पूर्वस्थितीमध्ये यायचं. सुरुवात करूया आता. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि उजवा पाय आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा समोरच्या दिशेने. हा बरोबर बरोबर. दोन्ही हात सरळ असतील, पाठीचा कणा सरळ. आणि आता दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊन या. थोडासा बॅकवर्ड बेंड घ्या, थोडासा बॅकवर्ड बेंड आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुका. बरोबर. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या किंवा जर दोन्ही हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. खूप छान. बरोबर. आणि आता कपाळ जे आहे हे उजव्या गुडघ्याच्या दिशेने सैल सर सोडून द्या. सैल सर किंवा उजव्या गुडघ्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही, यथाशक्ती प्रयत्न. दोन्हीही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवायचे. आपण फॉरवर्ड बेंड केलेले आहे, हस्त पादासन. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बरोबर, छान. आणि मग सावकाश उलट चाल करताना हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हायचं. अगदी सावकाश. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय जोडले. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपले हॅमस्ट्रिंग्स मसल जे आहेत ते सुद्धा आपले ताणले जातात. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊन येऊया. बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. थोडासा एक बॅकवर्ड बेंड द्यायचा आहे आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. अगदी सावकाश. दोन्ही हात आपले जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न किंवा जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या आणि आपलं कपाळ जे आहे हे डाव्या गुडघ्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. खांदे रिलॅक्स. बरोबर, छान. 1 2 3 4 5. सावकाश. तिथल्या तिथेच उलट चाल, तिथल्या तिथेच सरळ. अगदी सावकाश. पाय खाली सर. पुन्हा मध्यभागी आणि विश्रांती. आपण फॉरवर्ड बेंड केला, बॅकवर्ड बेंड केला, त्याबरोबर आपण ट्विस्ट सुद्धा केलं. आता एकदा साइडवर्ड बेंड करून घेऊया. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. बरोबर. आणि आता दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. बरोबर. पूर्णपणे स्ट्रेच. आता आपण करणार आहोत तिर्यक ताडासन. काल आपण पूर्णपणे ताडासन केलं, बरोबर. आणि आज आपण तिर्यक म्हणजे एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे आपण झुकणार आहोत. सुरुवात करूया. एकदा आपल्याला उजवीकडे झुकायचं आहे. बरोबर. मध्यभागी यायचं, मग डावीकडे. बरोबर, छान. असं थोडं डायनॅमिक हालचाल. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होईल. आणि सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश दोन्ही हात खाली आणायचे आणि विश्रांती. आपण जे आता हे तिर्यक ताडासन केलं, आपल्या बघा कमरेचा जो साईडचा भाग आहे ना तो कधी कधी वाढलेला असतो. तो कमी होण्यासाठी आपण ही कृती करू शकतो. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आज आपण पोटावर पडून एक आसन बघणार आहोत, अर्ध शलभासन. सोपं आहे हे सुद्धा आसन. तर याच्यामध्ये आपल्याला आपण शयन स्थितीमध्ये फक्त अर्धपवन मुक्तासनची प्रॅक्टिस करणार, उजळणी करणार आहोत आणि पोटावर पडून आपण आज अर्ध शलभासन बघणार आहोत. तर हे सायटिका प्रतिबंधक मानलं जातं. त्याचबरोबर ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, कमरेची दुखणी आहे, पाठकणाची दुखणी आहे, त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे अर्ध शलभासन. तर हे कसं केलं जातं आधी बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. डायरेक्ट मी पोटावर पडून तुम्हाला दाखवते.
पोटावर पडून विश्रांती घेतल्यानंतर दोन्ही पाय जुळलेले पूर्वस्थिती, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता इथे आपल्याला हनुवटी आपली जमिनीवर ठेवायची आहे. उजव्या हाताचा पंजा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा पंजा डाव्या मांडीच्या खाली, या प्रकारे. आणि मग उजवा पाय गुडघ्यातला सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलून धरायचा आहे, या प्रकारे. इथे थोडा वेळ थांबायचं. हनुवटी कुठेही नाही उचललेली आहे, फक्त उजवा पाय मागून उचललाय, हनुवटी जमिनीवर आहे. मग सावकाश खाली. आणि मग डावा पाय जमिनीपासून वर उचलायचा, गुडघ्यातनं सरळ ठेवायचं, हनुवटी जमिनीवर. कुठेही हनुवटी न उचलता ही कृती करायची. सोपं आहे, सहज जमू शकतं आपल्याला. आणि मग सावकाश जमिनीवर. आसन सोडताना हातांचा आधार काढून घ्यायचा आणि एका गालावर पडून विश्रांती. ठीक आहे, करूया आता एकत्रित. आधी आपण पाठीवर पडून अर्ध पवन मुक्तासन करूया आणि मग शलभासन करूया. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, हातांमध्ये अंतर, विश्रांती. आता दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आपण करणार आहोत आज सुरुवातीला सायकलिंग करूया. तुम्हाला सायकलिंग माहितीये ना, आपण सायकल कशी चालवतो एकेका पायाने, मग तसं करून घेऊया. त्यासाठी दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 90 डिग्री वर घेऊन यायचे. दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर येणार. बरोबर. आणि आता एकेका पायाने सायकलिंग करा. हा बरोबर. आता पाय जे आहेत ना, टाचा ह्या जमिनीच्या दिशेने जाऊ देत, पाऊल खाली जाऊ देत जमिनीकडे, वरच्या वर न करता पाऊल जमिनीकडे जाऊ देत. हा, पूर्णपणे जमिनीला लागू देत पाऊल. म्हणजे तो इफेक्ट आहे तो खूप छान भेटतो आपल्या थाय मसल्सला. आणि तो उलट सायकलिंग, रिव्हर्स सायकलिंग, विरुद्ध बाजूने. पूर्णपणे पाय पाऊल जमिनीला टेकू दे, म्हणजे तो स्ट्रेच आहे तो छान मिळतो. बरोबर. सावकाश श्रुती थांबवायची. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करायचे, 90 डिग्री वर येऊ दे. आणि मग हळूहळू जमिनीवर, सावकाश. बघा कोर मसल्सला कसा छान असा ताण येतो, दाब येतो. तिथलं जे आपलं अतिरिक्त जो फॅट आहे तो वितळायला सुरुवात होते. ती चरबी आपली कमी होते, पोटाच्या भागामध्ये जी वाढलेली आहे ती. विश्रांती. आणि आता करूया अर्ध पवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलूया आणि मग तो फोल्ड करूया. उजव्या पायाला आपल्या हातांचा वळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडूया. उजव्या बाजूला आलेला दाब, त्याची जाडी, पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर उजव्या पायाचं. ही स्थिती आपली पक्की झाली की मग सावकाश डोकं वर उचलायचंय. आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचंय. खांदे शिथिल, पोटाचे स्नायू रिलॅक्स. छान. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटता हळूहळू डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हातांचा विळखा सोडून द्या. पाय गुडघ्यातनं सरळ करा आणि नियंत्रित जमिनी. उजव्या बाजूला आलेला दाब, त्याकडे लक्ष. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि मग तो फोल्ड करायचा. बरोबर. डाव्या पायाला आपल्या हाताचा वळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडूया किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा वळखा घालूया. उजवा पाय सरळ असेल जमिनीवर, डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून देऊया. आणि आता पूर्ण डाव्या बाजूला आलेला दाब, त्याकडे लक्ष. सावकाश आता आपण डोकं वर उचलायचं आणि आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. छान. बरोबर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. पूर्णपणे डाव्या बाजूला आलेला दाब, त्याकडे लक्ष.
1 2 3 4 5 4 3 2 1 उलट डोकं जमिनीवर येऊ दे. हातांचा वेग सोडून देऊया. डावा पाय गुडघ्यातनं सरळ आणि मग नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. विश्रांती. आता सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून घ्यायची. विश्रांती घ्यायची. एका गालावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आणि करणार आहोत आपण आता अर्धशलभासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, दोन्ही हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिकडे आता हनुवटी जमिनीवर ठेवायची आहे. आपली हनुवटी जमिनीवर. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली, खांदे शिथिल, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता सावकाश उजवा पाय गुडघ्यातला सरळ ठेवून आपल्याला जमिनीपासून वर उचलून धरायचा आहे. उजव्या हाताचा आधार मांडीच्या खाली आहे, तो पॅसिव्ह झालेला आहे. हनुवटी वर न उचलता, हा बरोबर, छान. हनुवटी जमिनीवरच असेल. खांदे कोपरं अगदी शिथिल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. सायटिका प्रतिबंधक, कमरेची दुखणी, पाठदुखी कमी होते, व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो. असं हे अर्धशलभासन आपण आज करतोय. सावकाश उजवा पाय खाली येऊ दे. थोडा वेळ थांबूया तिथल्या तिथे. आणि मग ही स्थिती मिळत बनवते. डावा पाय आपल्याला जमिनीपासून गुडघ्यातनं वर सरळ ठेवून वर उचलायचा आहे. हनुवटी जमिनीवर असेल. बरोबर, छान. आपापल्या क्षमतेने कृती करायची आहे. आणि आता डाव्या हाताचा जो आधार आहे मांडीच्या खाली, तो पॅसिव्ह झालेला आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. खूप छान. आणि मग हळूहळू सावकाश उलट फाल. डावा पाय खाली येईल. हातांचा आधार जो आहे मांडीच्या खाली तो काढून घेऊया. आणि आता पॅनमध्ये अंतर घेऊन एका गालावर करून विश्रांती. सावकाश पाठीवर पडायचंय. सावकाश एका कुशलावरून पाठीवर पडायचं. थोडा वेळ थांबूया. एक श्वास. आणि मग बैठक स्थिती बनवायचं. एका कुशीलावरून हळूहळू बैठक स्थिती. घाई होत नाहीये ना? व्यवस्थित होत आहे ना? म्हणजे कुठेही तुम्हाला जास्त गडबड वाटली तुम्हाला सांगा. आज आपण अर्ध पद्मासन बघूया कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. कुठलाही पाय तुम्ही फोल्ड करू शकता, उजवा किंवा डावा. आता मी उजवा पाय फोल्ड करते. उजवा पाय फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीवर येईल. टाच डाव्या पायाच्या पोटाच्या उजव्या पायाची. डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करायचा आणि तो उजव्या पायाच्या खाली या प्रकारे. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. बरोबर, करू शकता आता तुम्ही. कुठलाही एक पाय फोल्ड करायचा. हा, आणि दुसरा पाय त्या मांडीच्या खाली. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. म्हणजे आपण थोडा वेळ या स्थितीमध्ये बसायचं, मग थोडासा पाय बदल करायचा, मग डावा पाय वर घ्यायचा, उजवा पाय खाली टाकायचा. अशा प्रकारे आपण बसू शकतो. ठीक आहे. दोन्ही हात आता गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. दोन्ही हातांची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ असतील. मान मध्यभागी. आणि करूया आता 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडून घेऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया.
दुसरा वर्तन, खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आपापल्या क्षमतेने आणि संत गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आणि आज आपण करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन. काल आपण अकार बघितला, उदर श्वसन. आज आपण उकार उर श्वसन आणि मकार स्कंद श्वसन हे दोन्ही श्वसन बघणार आहोत. आता तुम्हाला जर मांडी चेंज करायची असेल तर तुम्ही करू शकता. आपल्याला जसं सहज बसता येईल त्याप्रमाणे हा बसला तरी चालेल. सुखासन घातलं तरीही चालेल. ठीक आहे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. बरोबर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहे. पाठीचा कणा सरळ आहे. सुरुवातीला आपण 2 आवर्तन उदर श्वसन करूया, अकार आणि मग उकार आणि मकार, पूर्ण आणि स्कंद श्वसन. डोळे अलगद मिटून घेऊया. करणार आहोत उदर श्वसन, अकार. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर येईल. जाणीव आपली उदर भागाकडे आणि श्वास सोडताना श्वास सोडताना अकार. पोट हळूहळू आतल्या दिशेला आलेला आहे. दुसरा वर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव उदर भागाकडे, श्वास सोडताना अकार. करणार आहोत पूर श्वसन. पूर श्वसन करताना जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा आपल्या छातीचं आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे. म्हणजे ती आडव्या कक्षेमध्ये एकतर ताणली जाईल या प्रकारे. थोडी पुढे एक आवर्तन बघून घ्या. दोन्हीही दाखवते तुम्हाला, उकार आणि मकार दोन्हीही दाखवते. श्वास भरून घेताना आपली छाती जी आहे ही थोडीशी आडव्या कक्षेमध्ये ताणली जाते. खांदे जे आहेत ते मागून थोडेसे असे एकमेकांच्या जवळ येतात. बघा या प्रकारे. आणि श्वास सोडताना उकार. छाती जी आहे ही पुन्हा पूर्ववत होते. ठीक आहे. आणि आता शोल्डर ब्रीदिंग पण दाखवते, स्कंद श्वसन. जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा आपले जे खांदे आहेत ते थोडेसे कानाच्या दिशेने जातील, वरच्या दिशेने या प्रकारे. बघा इथे जेव्हा आपले खांदे कानाच्या दिशेने जातात तेव्हा आपल्या छातीचं सुद्धा एक्सपान्शन होतं आडव्या कक्षेमध्ये. आणि श्वास सोडताना मकार. खांदे पूर्व स्थितीला आले. ठीक आहे. सुरुवात करूया मग. दोन्ही हातांची ध्यानमुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि करणार आहोत आपण आता पूर्ण श्वसनाची 3 आवर्तन. चेहरा अगदी शांत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं एक्सपान्शन आडव्या कक्षेमध्ये. जाणीव आपल्या उर भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. सेकंड राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण आडव्या कक्षेत. श्वास सोडताना उकार. छाती पुन्हा पूर्ववत. तिसरा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उकार.
काही क्षण शांत. आणि आता करणार आहोत आपण स्तंभ श्वसन, मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला येतील आणि श्वास सोडताना मकार, खांदे हळूहळू पूर्ववत. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, खांदे कानाच्या दिशेला आणि श्वास सोडताना मकार. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत मकार. काही क्षण शांत. संपूर्ण विभागीय श्वसनाचा मनातल्या मनात मागोवा. सुरुवातीला अकार उदर श्वसन, मग उकार उर श्वसन आणि त्यानंतर मकार स्कंद श्वसन. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घेतली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. अगदी सावकाश. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर आहे 1 ते 1.5 फुटापर्यंत. टाचा आतल्या बाजूला असतील. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब. हातांची बोटं घुमट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने. खांदे शिथिल आहे. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटले. बंद डोळ्यांनी आपण आज जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मागोवा. आज आपण नवीन काय पाहिलं? मार्जरासन, दंड स्थितीमध्ये त्रिकोणासन, पोटावर पडून अर्धशलभासन. या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात एक छोटासा मागोवा. आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकं चित्तविश्रान्तिकारकं चित्तविश्रान्तिकारकं. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये त्या शवासनाची स्थिती सांगितलेली आहे. जमिनीवर प्रेटवर उताणे पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये या स्थितीचे लाभ सांगितलेले आहेत. शरीर आणि मनाला एकाच वेळेला विश्रांती देणारं असं हे शवासन. योग विद्या निकेतनचे गुरुजी निंबाळकर गुरुजी यांनी या शवासनाला आनंदासन चैतन्यासन असं सुरेख नाव दिलेलं आहे. जाणीवपूर्वक शरीरातील प्रत्येक अवयव शिथिल. सुरुवात आपण आपल्या पायापासून करूया. क्रमाक्रमाने प्रत्येक अवयव शिथिल. दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, गोटा, पोटऱ्या, गुडघा, संपूर्ण जांघेचा भाग क्रमाक्रमाने शिथिल. जाणीव दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल. जाणीव पार्श्वभाग, कमरेचा भाग आणि पाठकणा
हे तीनही भाग जमिनीवर अलगदपणे विसावलेले आहेत. कमरेच्या भागातील सगळे स्नायू, सीटच्या भागातील सगळे स्नायू, पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणके शिथिल झालेले आहेत आणि शिथिल होत आहेत. जाणीव आपली उदरभाग, उरभाग, पोटातील आजूबाजूचे सगळेच महत्वाचे स्नायू, उदरपोकळी, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल. जाणीव आपल्या कंठाकडे आणि चेहऱ्याकडे, गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल, चेहरा शांत आहे, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली गुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य आणि आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. देहधारणेने मी माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शिथिल केलेले आहे आणि याची मला मनोमन जाणीव आहे. प्राणधारणा, जाणीव श्वासाकडे, मन वढाय वढाय उभ्या पिकात लढलेलं, किती हाकलं तरी गेली पिकावर. बहिणाबाईंची ही सुंदर ओढ आपल्याला आपल्या विचारांची गती सांगते. अविरतपणे सतत चालू असणारे हे विचार, त्यांना कुठेतरी आपल्याला थांबवायचं आहे आणि त्यासाठी श्वासाची जोड आवश्यक. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतो. ही थंड हवा माझ्या नाकावाटे माझ्या कंठापर्यंत चालली आहे आणि ती माझ्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करत आहे. चैतन्य शक्ती माझ्यात प्रवेश करत आहे. श्वास सोडताना उबदार हवेच्या मार्फत मी माझी शारीरिक आणि मानसिक अशुद्धी पूर्णपणे सोडून देत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. मी जी काही साधना करते त्या साधनेचं समाधान, आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती मी माझ्यात भरून घेत आहे आणि माझे सगळे स्नायू अकून पसरण पावत आहे. श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझे ताणतणाव, चिंता, व्याधी, काळजी मी सोडून देत आहे. माझे सगळे स्नायू आकुंचित होत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. समत्वम योग उच्चते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे मला कोणत्याही प्रसंगी माझी मानसिक स्थिती मला न ढळू देता ती मला समतोलनात्मक म्हणजे बॅलन्स ठेवायची आहे आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझी मानसिक स्थिती कुठल्याही क्षणी बिघडणार नाहीये, ती स्थिर राहणार आहे. माझ्यामध्ये विवेक सतत जागृत राहणार आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती मला प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प, माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषधी विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करणार आहे, यथाशक्ती करणार आहे. रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी देणार आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा बदलत चाललेला आहे. खूप आनंद आणि समाधान मला प्राप्त होत आहे. मनोमन आपले आई वडील, गुरुजन, आपले सद्गुरू, आद्य देवता त्यांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद.
आणि ह्या आनंदासनातून बाहेर येण्यासाठी, आजचा उर्वरित दिनक्रम पूर्ण करण्यासाठी या स्थितीतून बाहेर पडूया. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जायचे, दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि एक हलकासा खेच द्यायचा आहे. हलकासा खेच. आपण सज्ज झालेलो आहोत उर्वरित आपलं काम पूर्ण करण्यासाठी. आणि सावकाश डाव्या कुशीला वळायचंय. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल आणि अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. डोळे अलगद मिटलेले आहेत. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत भाव. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून दिला आहे. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी पुढे. हरिओम. तिथून सुरुवात, तिथे शेवट. उद्या आपल्याला सुट्टी आहे. आपण भेटणार आहोत सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. शनिवार रविवार आपल्याला सुट्टी असते. कोणाला काही क्वेश्चन्स असेल तर विचारू शकता किंवा मग आपण एंड करू. ठीक आहे. मग आपण भेटणार आहोत सोमवारी. ठीक आहे. मीटिंग एंड करू की काही विचारायचं आहे? एंड करू. ठीक आहे. चला. हरिओम. गुड नाईट आणि हॅपी वीकेंड. चला. हरिओम. मीटिंग एंड करतो.